अहलची अहल हे माझी पाच वाजेपर्यंत जे थैमान होतं पावसाचं 6 वाजेपर्यंत आपल्याला वाटत होतं की नाही हा कार्यक्रम होईल किंवा नाही होईल की नाही. कुंकून गावांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद होता. 100% कार्यक्रम होईल. काहीच चिंता करू नका. वरुणराजा आपल्यावर कृपा करील. वागीश्वराची आपल्यावर कृपा आहे. देवाची कृपा आहे. कुलदेव की मुकुंद गावड समर्थ चषक आयोजक मित्रमंडळ यांच्या वतीने वागेश्वर देवाच्या देवालयामध्ये एक भारदस्त गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. हा देवाला मुकुंददाचा आहे. मुकुंददाच्या आदित्य मिळाला आम्हाला खूप आनंद वाटला. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगतो कायम आता ताकद आपल्या समोर नेहमीच असते आणि हीच ताकद घेऊन आपण सारी मंडळी एकतर मला वाटते गणेश गावंड न येता संपूर्ण तोफ या ठिकाणी आणलेले आहे. कार्यकर्त्यांची तोफ त्यांच्या बरोबर आली. अगदी 5 ते 4 मिनिटं थांबतील. मुकुंद गावंड आपल्या मनोबल या ठिकाणी आपल्या बरोबर एकदमच करतील. या ठिकाणी कार्यक्रम 1 लाखाचा दहीहंडीचा कार्यक्रम झाला. माणूस मात्र आनंदी आलं ते सुद्धा खुश होऊन या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. हे गणराया की आम्ही हाती घेतलेला हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि शिस्तबद्ध वरुण देवाची खास करून आमच्यावर कृपा होऊ द्या. कोणत्याही जळताना दिसणार नाही. परंतु आपल्या गणरायाला साऱ्या गोष्टी माहिती आहेत की हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडायचं. मुकेशजी यांच्या शुभास्ते या ठिकाणी पूजन होताना दिसते. आदरणीय माजी अध्यक्ष विलास गावंडजी यांच्या शुभास्ते सुद्धा या ठिकाणी पूजन होताना दिसतं. अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सुद्धा गणरायाला एक साकडे घालायचं आहे की हा कार्यक्रम आहे. काही क्षणातच आपल्या या ठिकाणी स्वागत होईल आणि आपण या ठिकाणी पाहायचं आहे. मला वाटतं केवळ गावं दिसत नाही ठिकाणी हळद गावं सुद्धा दिसत नाही. आपण वागेश्वर आलीच्या आजी माझी पंच आहात. नेहमीच आपला हातभार चांगला असतं. साऱ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा जास्तीत जास्त कशी वाटते हे आपण साऱ्यांनी बघायचं आहे. साऱ्यांना विनंती आहे की एक चांगला असा फोटोग्राफ आपली छबी या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जो गणेशजी गावंड यांचा श्रीफळ वाढवत नाही अशी एक पद्धत आहे. परंपरा आहे. कित्येक वर्षापासून आपल्या साऱ्यांना माहिती आहे आणि गणेशजी गावंड यांचं आपण स्वागत करायचंय. पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांच्या या ठिकाणी वागेश्वर आलीच्या प्रांगणात आपण या ठिकाणी स्वागत करतो. साऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. आमच्या वागेश्वराचे अध्यक्ष विशाल गावंड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मुकेशजी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. त्यानंतर मालेगावातील कार्यक्रम आम्हीजी म्हात्रे आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात. आम्हाला खूप आनंद वाटला. त्यानंतर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. पाहुण्यांच्या आगमनानेच आम्हाला खूप आनंद. आमच्या बरोबर होते आज कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जतला या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. श्री गजानन गावंड यांना विनंती करतो आणि त्याचं श्रेय आपल्याला जाते म्हणून आपलं यथोचित या ठिकाणी सन्मान होताना दिसतोय. निलेशजी गावंड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होताना दिसतोय. आमचे
कधी बाजूला पण असतो, पण त्याच्या मनामध्ये खूप त्याचं मानाचं स्थान आहे. असं बॉबी याला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे या ठिकाणी. आमच्या वागेश्वर आईचे हितचिंतक आणि आमचे दादा विद्याधर गावंड या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करू इच्छितो. निलेश गावंड आपण व्यासपीठाकडे यायचंय. पुनीत आपण सुद्धा या व्यासपीठाकडे यायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आलीच्या वतीने श्री मुकुंद गावंड समर्थ चषक आयोजक यांच्या वतीने सुद्धा आपला यथोचित सन्मान होताना दिसतोय. आपण सन्मानाचा स्वीकार झाला असे या ठिकाणी विशाल गावंड या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा एक यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होते. कारण सध्याची 3-4 वर्ष ही त्यांच्याच नियोजनाने आणि त्यांच्या त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मायेचे उद्गार छाल आणि मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. समर्थ चषक आयोजक सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. दहीहंडीचा एक थरार आपण पाहिला. सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिरलं होतं की वेगवेगळी मंडळ रायगड जिल्ह्यातून येत होतं आणि त्यांना सन्मान दिला जात होता. आणि तोच मुकुंद गावंड त्यांनी हा एक कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक कार्यक्रम भारदस्त होत असत. आपल्या पिरकोण गावाला एक चांगली दिशा देण्याचं काम आपण केलेलं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी यथोचित सत्कार विशाल गावंड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. अंजली गावंड आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपलं सुद्धा यथोचित सन्मान होताना दिसतं या ठिकाणी. मला वाटते नाचण्यासाठी तयार होऊन आलेल्या आमच्या पहिल्या सरपंच असतील माझी की त्यांना वाटलं आज सुद्धा मला नाचायला या गाण्यांवर मिळणार आणि म्हणून त्या तयारीत आल्या. काही काळ त्यांनी सुद्धा आमच्या पिरकोण गावचं करून घेतलं. आपला यथोचित सन्मान होताना दिसतोय. आदरणीय धनेशजी गावंड यांच्या शुभ हस्ते सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून गेला. धनेशजी गावंड यांना सुद्धा मला वाटते खूप खूप आनंद झालेला या ठिकाणी दिसतोय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत. मी मगाशी पुन्हा 2 नाव घेतले, केवळ गावंड आणि हरेंद्र गावंड. आपण सुद्धा आमचा बादशाह हे सुजितजी पाटील सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांच्याच गाण्याने तुम्हाला मंत्रमुग्ध करणार आहे. सुजितजी पाटीलने एक आशय वाटतंय आणि आम्हाला आनंद वाटतं की सुजितजी पाटीलने काही दिवसातच वागेश्वरावर एक गाणी गायलेलं आहे आणि ते सुद्धा आता इथं सादर होणार आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी सुजितजी पाटील बदामचा बादशाह प्रेम घर करणारा या ठिकाणी सुजितजी पाटील यांचा सन्मान सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूया. सुजितजी पाटील खूप खूप सगळी लोक मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पाहत आहेत. पाटील जो निलेशजी गावंड आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुकुंदाला आनंद वाटत नाही. गजानन गावंड यांना विनंती करतो की आपली मी म्हणतो की हा धनेशजी गावंड नेहमीच तरुणांच्या मैफिलीत राहत असतो आणि तरुणांना घेऊन नेहमीच फिरत असतो आणि असाच वेगवेगळे तरुण या समर्थ चषक आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी होताना दिसतोय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान होताना दिसतोय. आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीत तुळशीराम पाटील यांचा या ठिकाणी गावंड म्हणजे आमचे मित्रच आहेत ते आणि ते सर्वांची मैत्रीचंच नातं आहे त्यांचं. आता हा व्यासपीठावर आज बोलायची संधी मिळाली. खरं तर आम्हाला कोणाला बोलायलाच लागत नाही. कारण मुकुंद गावंड आमच्या बरोबर असले की आम्हाला कोणाला शब्दच बोलायची गरज लागत नाही. तर पूर्ण कार्यक्रमाची सांत्वना असो किंवा शुभेच्छा देणं असो सर्व मुकुंद माहीत बघतात. पण आज मला 2 शब्द बोलायला मिळाले. आपल्या तरी एवढ्या भागामध्ये साधारण एवढा मोठा प्रोग्राम करायचा आणि एवढे दिग्गज गायक आणायचं हे फक्त मुकुंद गावंडच करू शकतो. गरबा हा सण आपला सण प्रात्यक्षिक म्हणजे आता देवारा आपण आत्ता जास्त उदयास आला. म्हणजे देवारात लोक प्रत्येक जातात ते आधी हे नव्हतं. म्हणजे आमच्या वेळेस आता आम्ही इथे तिरकोच्या शाळेत शिकलो तेव्हा तर असं काही नव्हतं. पण आज जे बघतोय की आज ग्राउंड प्रकल्प म्हणजे आता पाऊस आहे तरी एवढी पब्लिक आहे आणि पावसाचं असून सुद्धा मुकुंदबाईला मगाशी मी फोन केला नक्की प्रोग्राम आहे ना. मुकुंदबाई बोलते काही होते पाऊस पडो काही होते प्रोग्राम आहे. आणि त्या निमित्ताने त्याने 2 वेळा मला कॉल केला आणि मला पण बरं वाटलं. पण सर्वांना याच निमित्ताने सांगेन की असे प्रोग्राम आपल्या ठिकाणी होऊ द्या. जे सिटीमध्ये होतात ते आता गावा ठिकाणी होतात. आज एवढ्या मोठ्या गायकांना बोलवायचं हे खाऊ नये ते बोलून त्याने सगळ्यांचं मनोरंजन करत आहे. याविषयी मी त्यांच्या मंडळाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, काशी की कला मथुरा में जाती मस्जिद बस्ती अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सुनत चपकी होती. कविवर्य भूषणजींचं हे वाक्य आहे.
आज आपण नवरात्री निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे कार्यक्रम आयोजित करताना आमचं उद्दिष्ट हेच असते की येथील जे प्रेक्षक आहेत त्यांना आनंद मिळाला पाहिजे. मग समर्थ चषक ठेवलं तरी अफाट गर्दी. त्याच्यानंतर आपण हल्ली कुंकूचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. त्याच्यात पण 1000 महिला होत्या आणि त्या महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं आपण काम करत असतो. आता आपण अगोदर एक दहीहंडीचा कार्यक्रम केला, त्याच्यात पण खरंच अफाट गर्दी. तुमचं हे सर्वांचं असणारं प्रेम आणि माणुसकी हे आम्हाला स्फुरण देत असते, शक्ती देत असते. अशीच तुमची मदत, तुमचं सहकार्य आम्हाला लाभू द्या. आपण याच्यापेक्षाही आणखी मोठे मोठे कार्यक्रम ठेवू आणि आमचं उद्दिष्टच आहे फक्त प्रेक्षकांना आनंद द्यायचा आहे. प्रेक्षकांना आनंद दिला, प्रेक्षक खुश झाले की आम्हाला आमचा आनंद गगनात मावण्याचा होत आहे. आजची तुमची उपस्थिती म्हणजे पाऊस हा तुम्हाला आमच्या अक्षरशः पावसाने थैमान घातलं होतं, पण तरी सुद्धा आपण कार्यक्रम आयोजित केला होता. तो नियोजित वेळेतच आपल्याला पार पाडायचा होता आणि तो कार्यक्रम पार पडत आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि तुम्हाला सांगतो की आयुष्यात आता एकदम म्हणजे झपाट्याचा दिवस आलेला आहे की माणसाला कधी काय होईल ते सांगता येऊ शकत नाही. आमचा एक समर्थ चषकातला भार्गवभाई म्हात्रे याच्याबद्दल मला बोलायचं आहे की आज तो ICU मध्ये आहे. मला म्हणतोय माझ्या काळजाला धडधड करतोय, पण मी तुम्हाला एकच सांगतोय की आपण फक्त यासाठी प्रे करा जेणेकरून तो बरा व्हावा हीच इच्छा तुमच्या प्रकट करतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वखर्चातून केली. खरी म्हणजे आम्ही वागेश्वर अलीतून रोज खर्च करत असतो, पण मुकुंदबाईंनी सांगितलं की आजचा खर्च तुम्ही कोणीच करू नका अलीतून, तर संपूर्ण जेवढे पब्लिक येईल त्या संपूर्ण पब्लिकला नाश्त्याचा खर्च येतो. साऱ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आदरणीय धनेशी गावण तालुका अध्यक्ष त्याचबरोबर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी शब्दशून्याने आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. काही क्षणातच या ठिकाणी मी सुशीलजी मेस्त्री निवेदक आहेत. या राक्षसांना मारणारी ही कालरात्री देवी, आज तिच्या पूजनाला आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थानं नवरात्रीच्या निमित्तानं सुंदर सुंदर साड्या नेसून आमच्या मायमाऊली उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी निवेदक सुशील मेस्त्री आजच्या या सुंदरशा सोहळ्यात सहर्ष स्वागत करतो. सादर करीत आहोत बदामाचा बादशाह फेम सुजित पाटील लाईव्ह. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पहिल्या प्रथम सुस्वागतम मानवंदना मी करीतो. मायबाप रसिकांचे चरण मी धरितो. रंगदेवता कुल दैवत प्रेक्षक माझे माता पिता, रंगभूमी हे घरटे माझे घेतो विसावा आता. आज या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. मंडळी, कोणतंही शुभ कार्य सुरू करत असताना आपण गणरायाला वंदन करत असतो. खऱ्या अर्थानं ती आपली भारतीय संस्कृती आहे, आपली भारतीय परंपरा आहे. म्हणतात ना, त्या गणरायाला आपण नमन केल्यानंतर आपल्या शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही, कारण 14 विद्या 64 कलेचा तो अधिपती विघ्नहर्ता गणपती. चला तर त्या गणरायाला ही स्वर्णात सुमनांजली देत आजच्या सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. Lead
ईश सर्व गुणांचा एक कुशल असा गायक संगीतकार गीतकार जरा जोरदार टाळी स्वागत करूया सुजित पाटील यांचं. गणपती राया गजानन करतो चरणी तुझे वंदना. गणपती राया गजानन करतो चरणी तुझे वंदना. गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया तू दुःख करता विघ्न विनाशक मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया. औरंगी पैसवुनी हळदी कुंकू वाहूया. हळदी कुंकू वाहूया हळदी कुंकू वाहूया. तुझे मोठ्याचा मुकुट घाललाय तुझे गजानन मोरया. कंठीहार कशी काढला तुझे पितांबर मोरया. वक्रतुंड तू मोरया गणनायका तू 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 मोरया. अक्षता देऊनी निरंजन लावूया. दूध धूप लावूनी पंचामृतला देऊया. अक्षता देऊनी निरंजन लावूया. ओढ धूप लावूनी पंचामृत लावूया. नगारा वाजवूनी शंख आपको बोया. आप बोया आप बोया. मुखत लाडू दिवस वाळू दुर्वात नवभूया. पाराताईला बाबूल तुला हल्दी आपण करूया. सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया. सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया. विनायक मोरया मंगलमूर्ती मोरया. सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया.
पार्वती सुता मोरया 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 पार्वती सुता मोरया गणेशा गणेशा तू दुनियेचा सुंदरसा गणेशा गणेशा तू दुनियेचा सुंदरसा वादळी नाटाली वैरी देणं गेला वाटेची नानाची तेरी लेणं गेला मोरया मोरया नवसाला पाऊल मोरया 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 नवसाला पाऊल मोरया चतुर्भुजाचा ओंकारेचा अष्टविनायक मोरया अष्टविनायक मोरया अष्टविनायक मोरया अष्टविनायक मोरया गणपती बाप्पा मोरया 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 मोरेश्वरा मोरया लंबोदरा मोरया चौकामाती कृष्णाची डोली हाकेला बोलत मोरया आनंद गायला पिसून गावाला नाचत आपण गाऊया गजमुखातू मोरया सिद्धिविनायक मोरया गजमुखातू मोरया चिंतामणी तू मोरया गजमुखातू मोरया चिंतामणी तू मोरया गजमुखातू मोरया चिंतामणी तू मोरया सिद्धिविनायक मोरया मंगलमूर्ती मोरया वक्रतुंड तू मोरया गणनायका तू मोरया गौरी नंदन मोरया मोरेश्वरा मोरया भालचंद्र तू मोरया लंबोदरा मोरया गणपती बाप्पा क्या बात है वाळवंटी
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादा खूप खूप स्वागत. चला तर कार्यक्रमाला नाही, नक्कीच दादांना थोडस जरा बसू दे, आराम करू दे. इतका प्रवास करून आलेले आहेत आणि नक्कीच आपणा सर्व शोधून शिनला जीव अथारे साध तुलाने पोचलता दारोदारी हुडकल पाणी अंग तुझा कवी लागलता श्याम मुरारी कुंज बिहारी तो श्रीहरी भेटलता वाट मनाच्या गाभाऱ्याची आज कुणी करला भरला बघूया डोळीदार अंतरंगातला देवनावरला बघूया डोळीदार अंतरंगातला देवनावरला. बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो नाच रंगोनी संतांच्या मेळ्यात तो बोलतो शोध नाही कुठे या सायात तो रोज वृंदावनी कोणी जोगावली तोच नागावली वाहतो गावली मुंडदाना कधी मंदिरी रावळी बापसाला कधी सावना माऊली भावना तिथे भावना तो तिथे भावनाही तिथे सांग सावरला बघू गडोली अंतरंगातला देव सावरला बघू गडोली अंतरंगातला देव सावरला. राहतो माऊलीच्या जीवानात जो डोलतो मात गेल्या शिवारात जो पुढा कोकिळीच्या गडी बोलतो नाटुनी तोच नावानी हो कंबतो नाच हे भिजतो त्यात माझ्या उरी होई काठी नदी अंगणाच्या तरी देऊनी लाटले किनाऱ्यावरी दोन साऱ्या जगात आई तो सावरी राहतो तो मनी याच्याही जीवनी एक भाषाणी तो सांग मावलता बघू गडूनी अंतरंगातला देव सावरला बघू गडूनी अंतरंगातला देव सावरला. शोधून शिनला जीव अतारे सांगत राहे पोचलता दारोदारी हुंडकल भारी सांगत सागरे लागलता श्याम मुरारी कुंज बिहारी तो श्रीहरी भेटलता वाट मनाच्या गाभाऱ्याची आज कुणी तरी लागलता बघू कडोनी अंतरंगातला देव सावरला बघू कडोनी अंतरंगातला देव सावरला बघू कडोनी
अंतरंगातला देव सावरला बघ उघडून टाळ अंतरंगातला देव सावरला Thank you. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई साऱ्या चराचरीत जीवा संजीवनी देते देव संजीवनी देते दैत्यदानव मारिते दैत्यदानव मारिते आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि
सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर आदरणीय सिद्धी सैके पार्श्वगायिका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करू इच्छितो. मी शेपा गावण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर मी आदरणीय सुशीलजी मेस्त्री सर यांना विनंती करतो की आपण पुन्हा आपल्या कार्यक्रम पायाला जाते पाणी तुझ्यासाठी
आपल्या शुभ असते या ठिकाणी त्यांचं योगेशजी अग्रवाल यांचं स्वागत करूया. मुकुंदजी गावांचं बरोबर आहेत, महेशजी गावां बरोबर आहेत आणि सगळ्यांच्या समवेत श्री वागेश्वर मित्रमंडळ त्रिकोण यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होताना दिसतं. आदरणीय योगेशजी अग्रवाल यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. काही दिवसातच योगेश आता आपण या सगळ्यांच्या मात्र गळ्याची ताई पडलं. आमच्या पिरकोणकरांना नेहमीच वाटत असतो योगेश आता कधी येईल आणि योगेश आता कशा पद्धतीने आपल्या गाणी करेल. खूप खूप धन्यवाद. आपलं ठेवतात आपल्या जशा पद्धतीचं गाणे आहे तशा पद्धतीचं निवेदन असतं आणि हीच निवेदनाची खरी खासियत असतं की कशा पद्धतीने आपण कार्यक्रम अर्धा कार्यक्रम गायक करत असतात तर अर्धा कार्यक्रम हा निवेदन करत असतो. निवेदकावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतं आणि आपण त्या करतात. खूप खूप आपले आभार. माऊले माऊले भगवान आई देऊ तुझा भगवान देऊ तुझा भगवान आई देऊ तुझा भगवान देऊ तुझा भगवान आई देऊ तुझा भगवान
नगरी पर्वत झाडी धुळकत घनदाट ला 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 ला. निर्वीण डेऱ्यात पालखी निर्वीण डेऱ्यात देवी वाकराला उद मायेची असो किती तरी गारवाग. आई देऊ तुझा भगवान आई देऊ तुझा भगवान 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 देऊ तुझा भगवान आई देऊ तुझा भगवान. गुलागे डोंगरा पलकीला नाचून गुलाल उडवा सैताची मैरा. Yes,
गजबजलाय डोंगर माऊली गजबजलाय डोंगर Oh,
काय बोलाल रे सुंदरा बायना जेवणावर अग साजनी माझ्या बाया भुकल्यान गो साजनी माझ्या बाया माझ्या
आणि तदनंतर या ठिकाणी मच्छिंद्रजी कवळे आपलं बघितलं आवाज खूप सुंदर आहे आणि सगळ्यांनाच एकदम खुश करून आपण टाकता आपलं सुद्धा या मुकुंद गावांच्या व्यासपीठावर यथोचित सन्मान होत आहे. जसा जसा कार्यक्रम होतो तसा तसा येईल. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला तो अर्थात साईबाबांनी. इतकंच नव्हे तर साईबाबांच्या दरबारामध्ये जातीभेदाला थारा नाही. कारण साईबाबा म्हणतात की सबका मालिक एक. म्हणतात ना की दुनिया से बाजी जीतकर हम मशहूर हो गए. दुनिया से बाजी जीतकर हम मशहूर हो गए. इतना मुस्कुराए कि सब दुख दूर हो गए. हम कांच के थे, लोगों ने हमें फेंक दिया. हम कांच के थे, लोगों ने हमें फेंक दिया. साई तेरे चरणों में आए तो हम कोहिनूर हो गए. हो गए. चला तर रामनवमीच्या निमित्तानं गावागावातून खेड्याखेड्यातून संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक साई भक्त पालख्या नेत, पालख्या गाजवत नाचत त्या साईबाबाच्या चरणी लीन होत असतात. आमचा खांदेकरी आला हो आला पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला. हो 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 रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला. हे झाड बोलावून साईन ये मनाला तो पालखी घेऊन गेली जाण. आता मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या बाईला भेटायला. तुम्ही येता का हो चला ना येता का. ओ साई रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला. हो हो रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला. हे झाड बोलावून साईन ये मनाला तो पालखी घेऊन गेली जाण. आता मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का साई बाबाजी. आवाज माहिती नाही साई बाबाजी. हे वाटे बसली शिर्डीची भक्तांनी सारी. हे भक्ती थेट फडकते त्या मोहरी. हो
बोलावलं सगळाईन ये मनाला डोक्यात घेऊन केली ध्यान आपल्या मना मी मानो तुम्ही येता का माझ्या ताईला भेटायला तुम्ही येता का मी हारो तुम्ही येता का माझ्या ताईला भेटायला तुम्ही येता का साई बाबा की जय साई. धन्यवाद. ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक आईला देवीच्या रूपात मानलं गेलेलं आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक देवीला आपण आई देखील मानतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आगरी कोळी लोकांची, आम्हा सर्व गावकऱ्यांची आई ती अर्थात आई एकविरा माता. म्हणजे बघा ना, जेव्हा जेव्हा भक्ताला अनेक संकट येतात त्यावेळी तो धावा करतो, तो अर्थात आई एकविरेचा. आणि मग ते संकट निवारण्याचं काम आई एकविरा माता करत असते. मंडळी, हे आमचे सर्व आगरी कोळी बांधव त्या कारल्याच्या डोंगरी त्या आई एकविरेच्या चरणी लीन होत असतात, तिच्याकडून आशीर्वाद मागत असतात. जणू काही आई एकविरा माता त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारी ही कल्पवृक्षच असेल. म्हणजे बघा ना, आणि आपला नवस पूर्ण झाला तर तिच्या नावानं कोंबडे उडवणारे किंवा बकरे कापणारे देखील आमच्या आगरी कोळी बांधव असतात. कारण प्रत्येकाची ती श्रद्धा आहे, तो श्रद्धेचा भाग आहे. चला तर मंडळी, जाऊया पुन्हा एकदा आपण आई एकविरेच्या चरणी. विनंती करेन युक्ताजी.
जनतेला धने तारा भला हरंची तात है प्यारा मुकुंदा दाना वारा आगे मनाने साधा आगे दादाची अदा एकच वादा आमचा मुकुंद दादा तयारी राहतात ताई आपल्या दादासाठी गाणे देतोय किरकोळ गावाचा नाही तो वाद मुकुंदादा नावात किरकोळ गावाचा नाही तो वाद मुकुंदादा नावात सत्याच्या गावाचा वादा आपला मुकुंद दादा वादा आपला निलेश राणा वादा आपला मुकुंद दादा आमचा मुकुंद दादा एकच वादा आमचा मुकुंद दादा एकच वादा आमचा मुकुंद दादा करती दान लाखोटीला जीवन नाही वागे सदा कामात दादा सने कैराला एकच वादा आपला मुकुंद दादा निलेश दादा एकच वादा आपला निलेश दादा एकच वादा आपला निलेश दादा बडबड करतोय भेटा यो असे समाजाचा उरते रामदी नाव जाणतय मुकुंद दादा उरते रामदी नाव जाणतय निलेश दादा उरते रामदी नाव जाणतय मुकुंद दादा उरते रामदी नाव जाणतय निलेश दादा कुणाला घाबरत नाही
दादायो आता मुकुंद दादायो वदलाई वीरो काय आपला निलेश दादायो वदलाई वीरो काय मुकुंद दादायो वदलाई वीरो काय आपला निलेश दादायो वदलाई वीरो काय साऱ्याचा प्योरे चर्चेत हरी महाराष्ट्रात हरी महाराष्ट्रात हरी महाराष्ट्रात मोर कमी काळात बनलाय असतो परफेक्ट बनलाय असतो परफेक्ट बनलाय असतो परफेक्ट लय म्हणजे लय म्हणजे प्रेस्टिंग मध्ये आला अहो प्रेस्टिंग मध्ये आला मुकुंद दादायो वदलाई वीरो काय आपला मुकुंद दादायो वदलाई वीरो काय मुकुंद दादायो वदलाई वीरो काय आपला मुकुंद दादायो वदलाई वीरो काय एक दोन तीन चार किसका बाकी बोल चार एक दोन तीन चार किसका बाकी बोल चार एक दोन तीन चार बाती 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 बोल चार दिल चला दे कमसिया पारो बचा कर गिला दिया दिल चला दे कमसिया पारो बचा कर कोई जानिया एक दोन तीन चार बाती बोल चार एक दोन तीन चार बाती बोल चार भूखे का नहीं साला कर्म चालू दुनियेला मुकुंदाची पावरनी आई साऊस दुनियेला हे आगरी वागलाई मुलंता बसई कुमावलीता बसई कुमावलीता मुकुंद यालना वाता बसतो वाकी कोते वाता बसतो वाकी कोते वाकी कोते ना पावला 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 कोते ना पावला वाकी कोते ना पावला 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 तुमाला रे मुकुंद दादा पावला गावली तुमाला गो पावला गावली तुमाला रे मुकुंद दादा पावला गावली तुमाला गो देवाची मालुकी कोणी मिरमिली तर देवाची मालुकी कोणी मिरमिली देवाची मालुकी कोणी मिरमिली तर देवाची मालुकी कोणी मिरमिली देवाची मालुकी कोणी मिरमिली तर देवाची मालुकी कोणी मिरमिली मालुकी कोणी मिरमिली तर देवाची मालुकी कोणी मिरमिली पीर बच्चे बोला किरणी या दादानी बच्चे बोला गो किरणी या दादानी पीर बच्चे बोला किरणी या दादानी बच्चे बोला गो किरणी या दादानी वाकी सोना ला पावला रे वाकी सोना ला पावला सोना ला पावला रे वाकी सोना ला पावला वाला पीर बच्चे बोला रे पीर बच्चे बोला वाला पीर बच्चे बोला गो पीर बच्चे बोला चांगला सांगत होते की भारत आणि पाकिस्तान हा जो फायनलचा सामना झाला त्यामध्ये आपला भारत आशिया कपचा विजेता ठरलेला आहे. किंग मेकर आगत किती न मुकुंद दादाची क्या नावी किंग मेकर आगत किती न मुकुंद दादाची क्या नावी
दादाची ज्ञानाभिषे एक पेपर आहे किती नक्षत्र दादाची ज्ञानाभिषे आपल्या मुकुंद दादा कावड जागो नावाचं जमलायचं आपल्या मुकुंद दादा कावड जागो नावाचं जमलायचं आपल्या मुकुंद दादा कावड जाया नावाचं जमलायचं आपल्या मुकुंद कावड दादा जाया नावाचं जमलायचं गरिबांचा वारी त्याच्या नावाची चर्चा झाली त्याच्या नावाची चर्चा झाली त्याच्या नावाची चर्चा झाली तकदीर त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी कोणी घरी गेला कसा जमकुणाला कोणी घरी गेला कसा जमकुणाला तिथे गावाची जाण नाही रे तीर्थन गावाची जाण नाही रे आमच्या जिल्ह्याचे दादा गावर गावर नावाचं जमलायले आमच्या मुकुंद दादा गावर गावर नावाचं जमलायले आमच्या जिल्ह्याचे दादा गावर गावर नावाचं जमलायले दादा गाया नावाचं जमलायले आमच्या मुकुंद गावर दादा गावर नावाचं जमलायले आमच्या जिल्ह्याचे गावर दादा गाया नावाचं जमलायले आमच्या समाज गावर दादा गाया नावाचं जमलायले असं दिल्लीचे गावाने दादा गाया नावाचं जमलायले जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आमच्या कार्यक्रमाचे निर्माते सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुजित पाटील यांच्यासाठी आणि चला आग्रह खातर येऊया वन्स मोर अरे कोण रे आला ये दिसत मला कोण रे आला ये दिसत मला ये कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या मुकुंद गावात दादा गावात कम नाही रे आमच्या मुकुंद गावात दादा गाया गावात कम नाही रे आमच्या मुकुंद गावात दादा गाया गावात कम नाही रे आमच्या मुकुंद गावात दादा गाया गावात कम नाही रे तुझा मुकुंद निवडून आला रे तुझा मुकुंद निवडून आला तुझा मुकुंद निवडून आला तुझा मुकुंद निवडून आला रत्नाचा पत्थर घाला रे आमच्या रत्नाचा पत्थर घाला रत्नाचा पत्थर घाला मुंबई मुंबई राजा वेशीवरी वागेश्वराच्या रूपात बोल शंकर बकलय वेशीवरी वागेश्वराच्या रूपात बोल शंकर बकलय वेशीवरी वागेश्वराच्या आपण फुलाचा देव रक्षण करतोय बकलय बिरबल गावात फुलाचा देव रक्षण करतोय बकलय बिरबल गावात वागेश्वर देव माझा
देव माझा तारून घेतो संकट देव माझा देव माझा तारून घेतो संकट देव माझा तारून घेतो संकट देव माझा तारून घेतो संकट पूरा बाला करतो सांभाळ पूरा बाला करतो सांभाळ पूरा बाला करतो सांभाळ गाऊन कुटुंबाचा काही वारी आमच्या डोईवरीच्या सांभाळ डोईवरीच्या सांभाळ डोईवरीच्या सांभाळ आपलं दुःखुत दादा करीत देवा येते कामा नसत्यात दुःखुत दादा करीत देवा येते कामा नसत्यात देवापेश्वर देव माझा तारून घेतो देव माझा तारून घेतो देव माझा तारून घेतो देव माझा तारून पोर लागली देवाच्या सेवेला पोर लागली देवाच्या सेवेला पोर लागली देवाच्या सेवेला पिढा पिढा पितळून सारी सत्य वागेश्वराची आघात गावन भक्त तुझा आलाय देवा चरणात आनंदी हरियाची आल्या वागेश्वराच्या छायेत देवागेश्वर देव माझा तारून घेतो संकट देव माझा तारून घेतो संकट देव माझा तारून घेतो संकट देव माझा तारून घेतो अरे येलकोट जय मल्ला मल्हारी मारतन जय मल्ला 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 मल्हारा तुझी दाखराला यावे हसत कोबरा गुरुमतारा दाखराला यावे हसत कोबरा गुरुमतारा दाखराला यावे हसत कोबरा आई तुझा माय भवानी तुझ सागराला ये मनपणाची बरी होती गोड मागणी घे 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 आई कर्जाची कबीरा आई सागराला ये तुला मागणी तुला मागणी आदिशक्ती सत्य देवा देव महादेव तुम्ही यावे ईश्वराच्या रूपात देवा भक्तांना तारावे ईश्वराच्या रूपात देवा भक्तांना तारावे ईश्वराच्या रूपात देवा भक्तांना तारावे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपला यथोचित या ठिकाणी सन्मान केला जाईल. स्पीकरवाले त्याचबरोबर